हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आर्यन इंग्लिश अकॅडमी. आय एम गजानन ताडे. मी इंग्लिश ग्रामरच्या या सिरीजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. मागील काही दिवसापासून आपण जे ही इंग्लिश ग्रामरची सिरीज केली आहे, यामध्ये आपण प्रत्येक वेळी ग्रामरचा एक नवीन प्रकार डिस्कस करत असतो. यावेळी आपण जो भाग निवडला आहे तो आहे नो सूनर दॅन. हा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा आणि तितकाच इझी असणारा असा हा प्रकार आहे. आता या प्रकारामध्ये आपण जेव्हा एखादं वाक्य बघतो तेव्हा त्याचं उत्तर लिहिताना ते कशा पद्धतीने लिहितात ते बघण्या अगोदर याचा उपयोग कसा करतात ते आपण पाहूया. जर दोन घटना लागोपाठ घडल्या असतील किंवा एकानंतर एक दुसरी घटना घडली असेल तर त्यावेळी नो सूनर दॅनचा उपयोग होतो. आता यामध्ये जी घटना अगोदर घडली असेल त्यामध्ये नो सूनर दॅन, नो सूनरचा उपयोग करतात आणि दुसरी घटनेच्या अगोदर दॅन वापरतात. तर अशा पद्धतीने या नो सूनर दॅनचा उपयोग होतो. आता यासाठी जो नियम आहे तो या प्रकारचा आहे की उत्तराच्या सुरुवातीला नो सूनर घ्या, त्यानंतर हेल्पिंग व्हर्ब घ्या. हेल्पिंग व्हर्ब कोणकोणते आहेत हे आपल्याला माहीत आहेत. एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, शाल, विल. काही मॉडल ऑक्झिलरी आहेत, काही हॅवचे रूप आहेत, तर काही हेल्पिंग व्हर्ब्स असलेले आपल्याला दिसतात. आणि वाक्यामध्ये यापैकी जर कुठलं हेल्पिंग व्हर्ब नसेल तर आपल्याला डू, डज, डीडचा उपयोग करायचा असतो. तो कसा करायचा असतो तो आपण या नियमानंतर बघूया. तर आपण सुरुवातीला बघितलं नो सूनर, त्यानंतर हेल्पिंग व्हर्ब, नंतर सब्जेक्ट, नंतर मेन व्हर्ब घ्यायचं असते. त्यानंतर आपण घेतो फर्स्ट क्लॉज म्हणजे पहिला वाक्यांश किंवा वाक्य, नंतर दॅन आणि सेकंड क्लॉज म्हणजे दुसरं वाक्य. नियम तुमच्या लक्षात आला असेल. बघूया एकदा. नो सूनर, हेल्पिंग व्हर्ब, नंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, यानंतर मेन व्हर्ब, मेन व्हर्ब म्हणजे मुख्य क्रियापद, मुख्य क्रियापदानंतर पहिलं क्लॉज, पहिला वाक्यांश किंवा पहिलं वाक्य, त्यानंतर दॅन घ्यायचं असते. बरेचदा मुलांची इथे चूक होते. दॅनच्याऐवजी THAN न घेता मुले बरेचदा THEN असे शब्द घेतात, तर ते चुकीचं आहे. दॅन घेतलं पाहिजे. त्यानंतर सेकंड क्लॉज म्हणजे दुसरे वाक्यांश किंवा दुसरं वाक्य आपल्याला घ्यायचं असते. आता वाक्यामध्ये जर हेल्पिंग व्हर्ब नसेल तर आपण जे डू, डज, डीड हे हेल्पिंग व्हर्ब्स वापरतो तर ते कसे वापरायचे असतात. V1 असेल म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप असेल वाक्यामध्ये आलेले तर आपण डू घेतलं पाहिजे. यानंतर वाक्यात V1 आणि त्याला यस, ES किंवा IES हा प्रत्यय लागलेला असेल तर तेव्हा आपण डज घ्यायचं असते. आणि वाक्य जर पास्ट टेन्स किंवा भूतकाळात असेल तर त्यावेळी आपण डीड घ्यायचा. तर अशा पद्धतीने आपल्याला हेल्पिंग व्हर्बचा उपयोग करायचा असतो. आता ज्यावेळी आपण वाक्यामध्ये नो सूनर दॅनचा उपयोग करतो तेव्हा वाक्यामध्ये ॲज, ॲज सून ॲज, हार्डली व्हेन, त्याचप्रमाणे इन्स्टंटली, इमिजिएटली असे कालदर्शक शब्द आले असतील तर ते आपल्याला काढायचे असतात. तर इतकं लक्षात ठेवायचं आहे. नियमानंतर चला बघूया प्रत्यक्ष वाक्यांकडे. पहिलं वाक्य बघूया. हार्डली हॅड वी क्रॉस द रोड व्हेन द ट्रेन अराइव्ड. आता नीट वाक्य बघा. आता आपण काय करूया, नो सूनरचा उपयोग सुरुवातीला करूया. आपण सुरुवातीला लिहिलं नो सूनर. आपण अगोदरच बघितलं की वाक्यामध्ये हार्डली किंवा व्हेन या अर्थाचे शब्द आले असतील म्हणजे जे नो सूनर दॅनच्या अर्थाचे आहेत तर ते आपल्याला काढायचे आहेत. सुरुवातीला आपण नो सूनर घेतलं. यानंतर या वाक्यामध्ये हॅड आहे. हॅड हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि म्हणून आपण तेच घेऊया. मग येईल नो सूनर हॅड, नंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट कोणता आहे वी, यानंतर मेन व्हर्ब, मेन व्हर्ब इथे आहे क्रॉस म्हणजे आपलं वाक्य झालं नो सूनर हॅड वी क्रॉस्ड. यानंतर द रोड इतकं पहिल्या वाक्यांशामध्ये वाक्य आहे तेच आपल्याला घ्यायचं आहे, द रोड. यानंतर दॅन घ्यायचं आहे. आता वाक्यातील व्हेन काढून आपण तिथे दॅन घेऊया. मग आपण घेतलं दॅन आणि नंतर दुसरा वाक्यांश लिहायचा आहे द ट्रेन अराइव्ड. बघा आपण काय केलं आहे. आपण सुरुवातीला नो सूनर घेतलं. यानंतर या वाक्यामध्ये हॅड हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे किंवा हेल्पिंग व्हर्ब आलेलं आहे ते आपण घेतलं.
नियमाप्रमाणे जाऊया. सुरुवातीला नो सुनर, यानंतर हेल्पिंग व्हर्ब आलेला आहे हॅड, यानंतर वी हा सब्जेक्ट आपण घेतला, यानंतर मेन व्हर्ब आलेला आहे क्रॉस्ड. नो सुनर हॅड वी क्रॉस, नंतर द रोड हे आलेलं आहे. नंतर व्हेन काढून तिथे आपण दॅन घेऊया आणि दुसरं वाक्यांश लिहू द ट्रेन अराइव्ड. तर अशा पद्धतीने याचा आन्सर आपल्याला लिहिता येईल. आता वाक्य नंबर 2 आपण बघूया. हार्डली हॅड द बेल रंग व्हेन द गर्ल्स पोर्ड आउट ऑफ द क्लास. तर या वाक्यात कसं करता येईल आपल्याला? पहिल्या वाक्याप्रमाणेच आपण घेऊया हार्डली सुरुवातीला. या वाक्यात सुद्धा हॅड हे सहाय्यकारी क्रियापद आलं आहे, ते आपण लिहूया हार्डली हॅड. नंतर द बेल रंग. नंतर वाक्यात जिथे व्हेन आलेलं आहे ते व्हेन काढून आपल्याला घ्यायचं आहे दॅन. नंतर व्हेन काढलं, दॅन घेतला आहे आपण. नंतर द गर्ल्स पोअर्ड आउट ऑफ द क्लास. दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला चेंजेस करायचे नाहीत, पण कालदर्शक कुठला शब्द आला असेल इमिजिएटली, इन्स्टंटली वगैरे, तर ते मात्र काढायचे आहेत. असा कोणताही शब्द या वाक्यात नव्हता म्हणून आपण काढला नाही. काय उत्तर आलं आपलं? नो सुनर हॅड द बेल रंग दॅन द गर्ल्स पोर्ड आउट ऑफ द क्लास. अशा पद्धतीने या वाक्याचं आन्सर इथं आलेलं आपल्याला दिसते आहे. यानंतर पुढचं वाक्य आपण बघूया. ॲज सून ॲज द मॅन ट्राईड टू वॉक ही फेल फ्लॅट ऑन हिज फेस. आता या वाक्यामध्ये बघा, सुरुवातीला ॲज सून ॲज आला आहे, ते आपण काढूया. तिथे घेऊया आपण नो सुनर. यानंतर या वाक्यामध्ये एम, इज, वॉज, वेअर, हॅव, हॅज वगैरे वगैरे असं कोणतंही आपल्याला सहाय्यकारी क्रियापद आलेलं दिसत नाही. मग आता आपल्याला सहाय्यकारी क्रियापद तर घ्यायचं आहे. आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत. एक आहे डू, दुसरा आहे डज आणि तिसरा आहे डिड. मग आपण बघूया या वाक्यामधलं मेन व्हर्ब कोणतं आहे. मेन व्हर्ब आहे ट्राईड. ट्राईड जे आहे हे ट्राय या शब्दाचं सेकंड फॉर्म व्हर्बचा म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आलं आहे. याचा अर्थ V2 इथे आलेला आहे. आणि आपण नियमामध्ये लिहिलं की जेव्हा वाक्यामध्ये V2 म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप असेल तर तेव्हा आपल्याला डीड घ्यायचं आहे. म्हणजे आपण काय लिहूया? नो सुनर डीड द मॅन. इथपर्यंत समजलं? काय लिहिलं आपण? ॲज सून ॲज काढलं, तिथे नो सुनर घेतलं आणि वाक्यामध्ये ट्राईड हे व्हर्ब आहे आणि ते पास्ट टेन्समध्ये आहे, म्हणजे व्हर्ब टू क्रियापदाचे दुसरे रूप आहे आणि म्हणून आपण तिथे डीड घेतला आहे. नो सुनर डीड द मॅन. आणि आता जेव्हा आपण डीड घेतो तेव्हा व्हर्बचा पहिला फॉर्म आपल्याला घ्यावा लागतो. ट्राईड येणार नाही. ट्राईडचा पहिला फॉर्म येईल, ते येईल ट्राय. म्हणजे आन्सर कसं होईल? नो सुनर डीड द मॅन ट्राय टू वॉक. इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला? पहा, नो सुनर सुरुवातीला, यानंतर हेल्पिंग व्हर्ब घेतलं डीड, यानंतर आपण सब्जेक्ट घेतला द मॅन, नंतर घेतला आपण मेन व्हर्ब. मेन व्हर्ब कुठलं आलं होतं? ट्राईड. पण डीड घेतल्यामुळे आपण इथे घेतला आहे ट्राय आणि नंतर टू वॉक. यानंतर जिथे कॉमा आला आहे, अगोदरच्या वाक्यामध्ये व्हेन होतं त्यामुळे कॉमा तिथे आला नव्हता. इथे पहिला वाक्यांश संपलेला आहे. पहिल्या वाक्यांशानंतर आपल्याला दॅन घ्यायचं आहे, तिथे आपण दॅन घेऊया आणि दुसरं वाक्यांश पूर्ण लिहूया. दॅन ही फेल फ्लॅट ऑन हिज फेस. आपलं पूर्ण उत्तर असं आलं आहे नो सुनर डीड द मॅन ट्राय टू वॉक दॅन ही फेल फ्लॅट ऑन हिज फेस. तर अशा पद्धतीने हे वाक्य आपल्याला सहज लिहिता येते. यानंतर पुढचं जे वाक्य आहे ते आहे ॲज सून ॲज द वॉटर टच हिज लिप्स ही फेल हिमसेल्फ स्ट्रक डाऊन. असं वाक्य आहे. अर्थातच याचा आन्सर लिहिताना आपण काय करूया? सुरुवातीला वाक्यात आलेलं ॲज सून ॲज आपण काढूया, तिथे येईल नो सुनर. यानंतर आता आपल्याला हेल्पिंग व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. या वाक्यात नाही आहे, ते तुमच्या लक्षात आलं असेल की या वाक्यामध्ये सुद्धा कोणतंही हेल्पिंग व्हर्ब आपल्याला आलेलं दिसत नाही. मग आता आपण इथे काय घेऊया? तर इथे आपण घेऊया टच हे व्हर्बचा सेकंड फॉर्म म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आलं आहे. इथे आपल्याला घ्यावं लागेल डीड. नो सुनर डीड द वॉटर आणि काय येईल? टच. ईडी जो लागला आहे तो निघून जाईल. त्याचा पहिला फॉर्म येईल क्रियापदाचा, तो येईल टच. काय येणार आपलं? नो सुनर डीड द वॉटर टच हिज लिप्स आणि नंतर कॉमा जिथे आहे तिथे आपण घेऊया दॅन आणि दुसरं वाक्य लिहूया ही फेल हिमसेल्फ स्ट्रक डाऊन. जे आपण क्लॉज म्हटलं आहे किंवा वाक्यांश म्हटलं आहे तर ते दुसरं आपल्याला लिहावं लागेल वाक्य दॅन ही फेल्ट हिमसेल्फ स्ट्रक डाऊन. काही मुलांना असा प्रश्न पडेल की आता दुसऱ्या वाक्यामध्ये जे फेल्ट आला आहे त्याचा आपण पहिला फॉर्म का नाही केला? तर त्यानंतर आपल्याला चेंज करायचा नाही आहे, ते स्वतंत्र तिथे क्लॉज असलेलं आपल्याला दिसते. तर ते आपल्याला जोडताना तसंच राहील. ते दॅन ही
फेल्ट हिमसेल्फ स्ट्रक डाऊन असं त्याचं ॲन्सर येईल. पुढचं वाक्य पाहूया. ॲज सून ॲज युधिष्ठिर बेंट डाऊन ही हर्ड द एक्स्ट्राज वॉर्निंग व्हॉइस. हे वाक्य आहे. काय करायचं आहे मग इथे? ॲज सून ॲज वाक्यात तर निघून जाईल, त्या ठिकाणी येईल नो सुनर. यानंतर वाक्यामध्ये पुन्हा टू बीचं रूप कुठलंही आलेलं आपल्याला दिसत नाही. मग काय करावं लागेल? या ठिकाणी बेंट हा शब्दाला आहे. तुम्हाला माहित आहे BEND बेंड म्हणजे वाकडे, कळलं का? त्याचाच पास्ट टेन्स होतो बेंट. याचा अर्थ असा आहे की बेंट हे व्हर्बचा पहिला फॉर्म आहे आणि बेंट हा व्हर्बचा सेकंड म्हणजे दुसरा फॉर्म आलेला दिसतो. अर्थातच हेल्पिंग व्हर्ब आपल्याला इथे काय घ्यायचं आहे? डीड घेऊया आपण. म्हणजे उत्तर येईल नो सुनर डीड युधिष्ठिर. आता बेंट येणार नाही, बेंटचा पहिला फॉर्म आपण घेऊया. डीड आपण वापरला आहे आणि जेव्हा जेव्हा आपण डीड वापरतो तेव्हा व्हर्बचा पहिला फॉर्म आपल्याला घ्यावा लागतो. नो सुनर डीड युधिष्ठिर बेंट डाऊन. यानंतर जिथे कॉमाला आहे तिथे आपण घेऊया दॅन ही हर्ड द यक्षाज वॉर्निंग व्हॉइस असा ॲन्सर येईल. त्यानंतर आपण दुसरे क्लॉज तिथे लिहिलं आहे. बस एवढंच आपण केलेलं आहे. यानंतर पुढचं वाक्य पहा. ॲज सून ॲज द सन रायझेस द बर्ड्स बिगिन चर्पिंग. ॲज सून ॲज द सन रायझेस द बर्ड्स बिगिन चर्पिंग. आता या वाक्यामध्ये सुरुवातीला ॲज सून ॲज आपण काढूया, तिथे आपण नो सुनर घेऊया. नंतर द सन येणार, मात्र त्या अगोदर आपल्याला काय घ्यायचं आहे? हेल्पिंग व्हर्ब. आता रायझेस हे व्हर्ब आपल्याला इथे असलेलं दिसते. राईज या शब्दाला आता इथे प्रत्यय लागलेला दिसतो, आपल्याला यस लागलेला दिसतो. आणि जेव्हा यस, ES किंवा IES हे प्रत्यय वाक्यामध्ये लागलेले असतात तर तेव्हा तिथे डज घ्यायचं असते. मग आपण काय लिहूया? नो सुनर डज द सन राईज. आपण काय केलं आहे? डीड घेतो आपण त्यावेळी तेव्हा तिथे व्हर्बचा पहिला फॉर्म घेतो. तसंच जेव्हा आपण डज घेतो तेव्हा मूळ वाक्यातला जो व्हर्बला प्रत्यय लागलेला असतो तर तो सुद्धा आपण काढूया. म्हणजे कसं येणार? नो सुनर डज द सन आणि आता रायझेस नाही, मग काय येणार? राईज फक्त RISE राईज. त्यानंतर दॅन लिहूया दॅन द बर्ड्स बिगिन चार्पिंग. अशा पद्धतीने याचा ॲन्सर आपल्याला लिहिता येईल. यानंतर पुढचं वाक्य आपण बघूया जे आपलं वाक्य नंबर 7 आहे, सेंटेन्स नंबर 7. आता इथे सेंटेन्स आपल्याला जे आहे ते आहे ॲज सून ॲज द मिल्क एक्सपांड्स. ॲज सून ॲज द मिल्क एक्सपांड्स इट प्रोड्युसेस अ बल्ज. आई दूध वगैरे तापवते त्यावेळी आपल्या लक्षात येतं की जेव्हा दूध तापतं तेव्हा त्याच्यावर असा एक बल्ज किंवा आपल्याला फुगीर भाग तयार झालेला दिसतो. आता इथे ॲज सून ॲज हा जो शब्द आहे तर तो आपण काढूया. तिथे आपण नो सुनर घेऊ, मग तिथे नो सुनर येईल. यानंतर या वाक्यामध्ये सुद्धा कोणतंही टू बीचं रूप आपल्याला आलेलं दिसत नाही. मग काय करायचं आहे? इथे मेन व्हर्ब आलेला आहे एक्सपांड्स. आणि जेव्हा एक्सपांड्स आहे तेव्हा आपल्याला त्या व्हर्बला यस हा प्रत्यय लागलेला दिसतो. तर आपण इथे घेऊया डज. नो सुनर डज. कल्पना करूया इथे फक्त एक्सपांड असतं तर आपण डू घेतलं असतं कारण ते व्हर्ब 1 असतं. परंतु या वाक्यामध्ये एक्सपांड्स हा शब्द आहे आणि म्हणून तिथे आपल्याला डज घ्यायचं आहे. एक्सपांडेड असतं तर निश्चितपणे आपण डीड घेतलं असतं. इथे घेऊया डज. नो सुनर डज द मिल्क आणि डज घेतल्यामुळे मूळ वाक्यातील मेन व्हर्बचा जो प्रत्यय आहे तो निघून जाईल. आता एक्सपांड्सचं बदल होऊन तिथे फक्त एक्सपांड राहील EXPAND आणि यानंतर तिथे दॅन येईल THAN. दॅन इट प्रोड्युसेस अ बल्ज. अशा पद्धतीने याचा ॲन्सर आपल्याला लिहिता येते. यानंतरचं नेक्स्ट सेंटेन्स जे आला आहे ते आहे व्हेन यू जॉईन मी आय फेस डिफिकल्टीज. आता या वाक्यामध्ये व्हेन सुरुवातीला आला आहे. वाक्यातील व्हेन काढून आपण तिथे नो सुनर घेऊया. नो सुनर. यानंतर आपण जर बघितलं तर या वाक्यामध्ये कोणतंही टू बीचं रूप आलेलं नाही, पण जे मेन व्हर्ब आहे हे मात्र आपल्याला व्हर्ब 1 या फॉर्ममध्ये आलेलं दिसतंय. व्हर्ब 1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप. मग आता आपल्याला हेल्पिंग व्हर्ब किंवा सहाय्यकारी क्रियापद काय घेता येईल? आपण घेऊया तिथे डू. मग ॲन्सर येईल नो सुनर डू यू जॉईन मी. यानंतर पहिलं वाक्य संपते त्या ठिकाणी आपण घेऊया दॅन आणि नंतर लगेच दुसरं वाक्य लिहूया आय फेस डिफिकल्टीज. पूर्ण ॲन्सर बघा. नो सुनर डू यू जॉईन मी दॅन आय फेस डिफिकल्टीज. या पद्धतीने याचा ॲन्सर आपल्याला लिहिता येते. यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे ॲज द चिल्ड्रेन रीच ऑन द ग्राउंड दे फॉर्म अ सर्कल. या वाक्यामध्ये ॲज हा शब्द आलेला आहे तो काढून आपण नो सुनर घेऊया.
आता आपण बऱ्याच वाक्यांपासून व्हेन, ॲज सून ॲज, इमिजिएटली यासारखे काही शब्द आले असतील तर ते आपण काढतो. त्याचप्रमाणे हार्डली व्हेन हे शब्दसुद्धा काढून आपण नो सूनर या शब्दांचा उपयोग करतो. आता या वाक्यामध्ये ॲज काढून आपण घेऊया नो सूनर. यानंतर या वाक्यामध्ये सुद्धा कोणतंही हेल्पिंग व्हर्ब किंवा सहाय्यकारी क्रियापद आलेलं दिसत नाही. तर इथे आपल्याला सहाय्यकारी क्रियापद जे आहे ते आपल्याला घ्यावं लागेल डू. का बरं? कारण इथे रीच हे व्हर्ब 1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आलेलं आहे. तर इथे आपण घेऊया डू. नो सूनर डू द चिल्ड्रन रीच ऑन द ग्राउंड. आता यानंतर आपल्याला घ्यायचं आहे दॅन दे फॉर्म अ सर्कल. आता नियमानुसारही आपण गेलो तर तुमच्या लक्षात येत असेल की सुरुवातीला आपण नो सूनर घेतलं, यानंतर आपण डू घेतलं, नंतर सब्जेक्ट, नंतर मेन व्हर्ब आणि नंतर क्लॉज घेतलेला आहे ऑन द ग्राउंड म्हणजे पहिला वाक्यांश घेतला आहे. त्यानंतर दॅन घेतलं आणि नंतर राहिलेलं क्लॉज जे आहे ते आपण जोडलेलं आहे दे फॉर्म ए सर्कल. यानंतर पुढचं वाक्य आपण बघूया ॲज सून ॲज शी फिनिश द प्रोजेक्ट शी स्टार्टेड ऑन द न्यू. सुरुवातीलाच आपण म्हटलं होतं की लागोपाठ घडणाऱ्या घटनेसाठी नो सूनर दॅनचा उपयोग आपण करतो किंवा एकानंतर एक 2 घटना घडल्या असतील तर त्यासाठी आपण याचा उपयोग करतो. आता या वाक्यामध्ये ॲज सून ॲज निघून जाईल, तिथे नो सूनर येईल. सुरुवातीला आपण नो सूनर घेतलं, यानंतर या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे का? तर इथे कोणतंही आपल्याला सहाय्यकारी क्रियापद दिसत नाही किंवा हेल्पिंग व्हर्ब दिसत नाही. मग आपण इथे हेल्पिंग व्हर्ब काय घेणार? बघा, या वाक्यातील मेन व्हर्ब ओळखा, ते आहे फिनिश. करेक्ट. आता फिनिश आहे, मात्र हे व्हर्बचं सेकंड फॉर्म आलेला आहे. जेव्हा हा सेकंड फॉर्म येतो तर तेव्हा आपण सहाय्यकारी क्रियापद घेतो डीड. मग काय येणार? नो सूनर डीड. नंतर आपण लिहूया शी आणि नंतर जेव्हा आपण डीड घेतो तेव्हा आपण मूळ क्रियापदाचं पहिलं रूप घेतो म्हणजे व्हर्ब 1. फिनिशचा ईडी निघून जाईल आणि फक्त तिथे येईल फिनिश. नंतर आपण लिहूया 1 प्रोजेक्ट. यानंतर जिथे कॉमा आला आहे तिथे आपण घेऊया दॅन. नंतर सेकंड क्लॉज लिहूया शी स्टार्टेड ऑन द नेक्स्ट. पूर्ण आन्सर आपल्याला आला आहे नो सूनर डीड शी फिनिश 1 प्रोजेक्ट दॅन शी स्टार्टेड ऑन द नेक्स्ट. अशा पद्धतीने हे आन्सर आपल्याला लिहिता येऊ शकते. यानंतर नेक्स्ट पुढचं वाक्य आपण घेऊया द थीप सॉ द पोलिसमॅन ही रॅन अवे. असे 2 सेंटेन्स आपल्याला दिलेले दिसतात आणि हे सेंटेन्स आपल्याला नो सूनर दॅनने जोडायचे आहेत. मग आपण सुरुवातीला काय लिहूया? नो सूनर. यानंतर या वाक्यामध्ये कुठलंही टू बीचं रूप आलेलं नाही, अर्थातच क्रियापद बघायचं आहे आणि क्रियापद किंवा व्हर्ब जे आलेलं आहे ते सॉ आहे. आपल्याला माहिती आहे सॉ हे SEEC या शब्दाचं हे पास्ट टेन्स किंवा भूतकाळी रूप आहे. सॉ म्हणजे सी, सॉ आणि सीन आणि सीइंग असे याचे 4 फॉर्म्स असतात. मग आपण सुरुवातीला घेऊया नो सूनर. यानंतर सॉ हे पास्ट टेन्स असल्यामुळे आपल्याला तिथे काय घेता येईल तर तिथे आपण डीड घेऊ शकतो. नो सूनर डीड. नंतर सब्जेक्ट कोणता आहे? द थीप. नो सूनर डीड द थीप. यानंतर सॉ याचा पहिला फॉर्म आपल्याला घ्यावा लागेल, तो आहे सी. यानंतर द पोलिसमॅन. यानंतर जिथे कॉमाला आहे तिथे आपण घेऊया दॅन आणि पुढे दुसरं क्लॉज आपण लिहूया ही रॅन अवे. अशा पद्धतीने हे आन्सर आपल्याला लिहिता येते. यानंतर आपण पुढचं वाक्य पाहूया ॲज ॲरिस्टॉटल लिफ्ट्स अप द लोड द डेमन रन्स अवे. असं वाक्य आहे पहा. आता या वाक्यामध्ये ॲज हा शब्द काढून आपण तिथे नो सूनर घेऊया आणि या वाक्यात सुद्धा कुठले टू बीचं रूप आलं नाही तर आपल्याला मेन व्हर्ब बघावं लागेल. मेन व्हर्ब आहे लिफ्ट्स आणि लिफ्ट्सला इथे म्हणजे मूळ क्रियापदाला किंवा व्हर्ब 1ला तिथे यस हे सफिक्स किंवा तिथे प्रत्यय लागलेला दिसतो. तर आता यावेळी आपण जे घेणार आहे हेल्पिंग व्हर्ब ते आहे डज. कारण आपण सुरुवातीला घेतलं होतं यस, ES, IES हे जेव्हा प्रत्यय लागलेले असतात तेव्हा आपल्याला डज घ्यायचं असते. आपण घेतलं नो सूनर डज ॲरिस्टॉटल आणि आता त्याचं व्हर्ब 1 घेऊया. लिफ्ट्स येणार नाही, फक्त काय येणार? लिफ्ट. LIFT लिफ्ट. अप द लोड दॅन द डेमन रन्स अवे. अशा पद्धतीने आपल्याला याचं ॲन्सर लिहिता येईल. अगदी सोप्या पद्धतीने आपण आजचा हा भाग बघितला. निश्चितच तुम्हाला हा भाग लक्षात आला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला लाईक आणि शेअर करा आणि जर या चॅनलवर आपण नवीन असाल तर याला सबस्क्राईब करा. आजपर्यंत आपण पार्ट ऑफ स्पीचपासून बरेचसे ग्रामरचे प्रकार यामध्ये बघितले आहेत आणि यानंतरसुद्धा आपण ग्रामरचे नवनवीन प्रकार इथे बघणार आहे.
तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघत राहा आर्यन इंग्लिश अकॅडमी. तोपर्यंत नमस्कार.